ठाकरेंचा महापौर करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी पाठिंबा द्यावा, भास्कर जाधव यांचं आवाहन. तर तुम्हीच आम्हाला पाठिंबा द्या, दादा भुसे यांचं प्रति आव्हान. आज बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती. मुंबईमधल्या षण्मुखानंद सभागृहामधल्या कार्यक्रमात ठाकरे बंधू येणार एकत्र. निवडणूक निकाल केडीएमसी मधल्या युतीच्या नंतर पहिल्यांदाच भेटणार. बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला एकनाथ शिंदेंकडून अभिवादन. बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा पुढे नेत असल्याचं केलं विधान. तर अनेक योजनांची केली घोषणा. राज ठाकरेंचे लवचिक राजकारण करण्याचे संकेत. लवचिक भूमिका घेतली तरी ती स्वार्थासाठी नसेल, राज ठाकरेंचे संकेत. आरपार बदललेल्या राजकारणामध्ये शब्द देऊन सांगतो, पोस्ट करून वक्तव्य. महाडमधल्या राड्याच्या प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास अखेर पोलिसांना शरण. महाड पोलीस ठाण्यात झाला हजर. अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी. अकोल्यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे किंगमेकर. अकोल्यामध्ये शिंदे आणि अजित पवारांचा प्रत्येकी एक नगरसेवक. भाजपला बहुमत प्राप्त करण्यासाठी आणखी 3 नगरसेवकांची गरज. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार. लवकरच दुरुस्ती विधेयक येण्याची शक्यता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी माहिती. आरक्षणामुळे अनेकांची संधी हुकते, त्यामुळे स्वीकृत हवेत असंही वक्तव्य. बदलापूरमध्ये शाळेच्या व्हॅनमध्ये 4 वर्षांच्या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करून मारहाण. पोलिसांकडून आरोपीला अटक. संतापलेल्या बदलापूरकरांकडून स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न. बदलापूर अत्याचार प्रकरणाची गरज वाटली तर एसआयटी चौकशीही करू. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. तर बदलापुरामधल्या शाळेची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना नाहीच. संतप्त शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा स्वर्गीय विवाह सोहळा. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा संपन्न. विवाह सोहळ्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. नाशिकमध्ये सूर्यकिरण विमानांचा एअर शो. लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.